शाळा सुटली होती. 4 मैत्रिणी घराकडे जाण्यासाठी निघाल्या. एकाच वर्गातील होत्या त्या. बसची वाट बघत थांबल्या होत्या. एक गाडी भरधाव वेगाने आली आणि त्या मुलींच्या घोळक्यामध्ये शिरली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. गुरुवारी 5 वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर भोगावती महाविद्यालय कुरकवली येथून 4 मुली शाळा सुटल्यानंतर घराकडे जाण्यासाठी निघाल्या. एसटीची वाट बघत त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. नेहमीचा हा प्रवास आजचा शेवटचाच असेल असं कधी वाटलं नव्हतं. त्यांना या गोष्टीची जरा सुद्धा कल्पना नव्हती. शाळा सुटल्यानंतर रोड रोमिओ हुल्लडबाजी करत, टिंगल टवाळका करत रस्त्याने फिरताना आपल्याला दिसतात. रोड रोमिओंचा हा त्रास मुलींना नेहमीच सहन करावा लागतो. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 4 मुली बसची वाट पाहत रस्त्याच्या बाजूला थांबल्या होत्या. एक 4 चाकी गाडी भरधाव वेगाने आली आणि त्यांच्या घोळक्यामध्ये शिरली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. 4ही मुलींना जागेवरती जोडवलं. त्यातील 2 मुलींना 100 फूट फरफटत सुद्धा नेलं. त्यातील एक मुलगी प्रज्ञा कांबळे वय वर्ष 18 हिचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 3 मुली गंभीर जखमी आहेत. यातील 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण या सगळ्यांना जबाबदार कोण? तिथे असणाऱ्या पालकवर्गाने अशा रोड रोमिओंबद्दल तक्रार सुद्धा केली होती, पण त्या तक्रारीकडे दुर्लक्ष झालं. त्या तक्रारीचं वेळेत निराकरण केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. एका निष्पाप मुलीचा जीव वाचला असता. पालकांनी अल्पवयीन मुलाच्या हातामध्ये गाडी देताना विचार करायला हवा. पोलिसांकडूनही अशा रोड रोमिओंवरती कारवाई करण्यात यावी. तेव्हाच कुठे अशा गोष्टींना, अशा घटनांना पूर्णविराम मिळेल.